23 जून 2025 ह्या दिसा चोडणा हांगसर पार्क केल्ली फेरीबोट बुडली। तेज्या उपरांत रिव्हर नॅव्हिगेशन डिपार्टमेंटचे ऑफिशियल त्याच बरोबर मिनिस्टर त्या सायटीर पावले। तेज्या उपरांत तेज्या काडपाची प्लॅनिंग स्टार्ट केली। खूब प्रयत्न उपरांत 11 दिसां उपरांत आयज ते फेरीबोट उदकाच्यान भायर काडली। कंटिन्युअस काम चालू आसा। काल हाफ येयल्ली व 3/4 काल येयल्ली। आज फेरीबोट सकाळी जेन्ना क्रेन लायली तेका फाटल्यान तेन्ना वयर येयली। वयर येतकच आमी इंजीन रुमान जे उदीक आसलें तें काडलें पंपान आनी तेन्ना फ्लोट जाली। मागीर सादारण एक 10 सुमार फ्लोट जाली। 23 जुनाक हो सीन जाल्लो आनी इतले दीस कित्याक लागलो आयज, कितें कारण? 23 जुनाक एक्चुअली ऑपरेशन इमिजिएटली चालू जायना। तेका एस्टिमेट आसता, इन्स्पेक्शन आसता, तेज्या उपरांत सादारण 3-4 दिसांनी ऑपरेशन चालू जालें आणि अंडर वॉटर काम आसता ते तेका टायम लिमीट दिवन एवरी डे डिफरंट डिफिकल्टीज आसता। उदकाची लेवल आसता, हाय टायड लो टायड, विजिबिलिटी, डायवर्स सकयल वचून काम करचें पडटा। ताका लागून तेका अशें टायम लिमीट आयज जाय फाल्यां जाय तशें अशें आगीचें आनी उदकाचें तशें जायना। कितले मेकॅनिरी यूज केले म्हणजे प्रायवेट कोणाक? 2 साल्वेज ऑपरेशनचे एजन्सी आसली ती आमी तेंची मदत घेतली। आमचे जवळ 15 लोक कंटिन्युअसली हांगा काम करता, आमचे डिपार्टमेंटाचे मरीन वर्कशॉपाचे स्टाफ, त्यांचे हेल्प घेवन आमी ती फेरीबोट सक्सेसफुली वयर काडली। कितले खर्च येयले ताका? खर्च अजून काय आमी पयशे कोणाक एकय पयसो पे करूंक ना, पूण एस्टिमेट जे आमी अप्रुवल घेतला आनी जे आतां मशिनरी यूज केल्या त्या प्रमाण सादारण 25 ते 30 लाख रुपये लागपा जाय। अजून पेमेंट कोणाक करूंक ना। कारण कितें बुडपाचो? प्रिलिमिनरी आमी इन्वेस्टिगेशन जे केलां ते आता जी फ्लोट जाल्या फेरीबोट त्या वेळार तुमकां कळटा की फेरीबोटीक हलाक नाल्यार बॉटमाक पंक्चर ना, होल ना, दॅट इज फॉर शुअर। प्रिलिमिनरी जे आमची इन्वेस्टिगेशन आसा तितून अशें दिसता की जेन्ना फेरीबोट 11 23 तारखेक रातची बांदलेली तेन्ना हाय वॉटर असले, भरती असली आणि जेन्ना 3 सुमार जेन्ना सुकती जाली तेन्ना फेरीबोट जी बांदलेली आसता दोरयेन जेटीक ती दोरयो लूज करूंक ना, जावंक ना, ताका लागून ती फाटी वचोंक ना, बांदून उरली आनी बांदून उरल्याक लागून ती सुकतेक लागून सकयल इंजीन रूम ते सकयल गेले, उदकाच्या लेवलाचेर सकयल गेले। कितलो ओल्ड हो एक्चुअली? न्यू फेरी का ओल्ड सर? 2009चे फेरीबोट। आता ते परतून ऑपरेशनल जातले? एब्सोल्युटली जाता। फेरीबोट आमी फेब्रुवारी 2015 ह्या वर्साच्या फेब्रुवारीन आमी ती फुल्ली रिपेर केल्ली, सर्वे केल्ली, ऑथरायज कॅप्टना पोर्सान आमकां सर्वे सर्टिफिकेट दिला सेफ फॉर ऑपरेशन म्हणून। तेज्या उपरांत ती ऑपरेशनान आसली। आतां नेक्स्ट सर्वे आमचो फेब्रुवारी 26 आसलो। तेज्या पयलीं हो एक्सिडंट जालो। आमी परती फेरीबोट व्हरतले आमच्या वर्कशॉपान, R&Dच्या वर्कशॉपान, थंय रिपेर करतले, फुल्ली रिपेर करतले, ऑथॉरिटीक दाखयतले, सर्वे सर्टिफिकेट घेतले आनी परत ऑपरेशनान हाडटले। विदीन नेक्स्ट 1 मंथ फेरीबोट ऑपरेशनान येतली। अशी गोंयभरची आनीक फेरी सर्विसींग हाडटा पावसान? आमचे कडेन 30 फेरीबोटी जी ऑपरेशनां आसा 18 रुटाक ते एवरी इयर सर्वे जाता, रिपेर जाता आनी सर्टिफिकेट ऑथॉरिटीज तांकां सर्टिफिकेट इश्यू करता सेफ फॉर ऑपरेशन म्हणून, तेन्नाच ते फेरीबोटी ऑपरेशनान आसता। हे हाडल्या पळय आनी हे बोट आतां टो करपाक हाडल्या, तेजे कितले बोटात सगळे तुमचे आसा का ते थर्ड पार्टी? ना, आमचे थोडे पंप आमचे, लोक आमचे आणि 2 साल्वेज ऑपरेशनाचे जे एजन्सीज आसा त्यांनी हे सगळे अरेंजमेंट केल्या। म्हणजे जी मशिनरी आसता ती आमच्या डिपार्टमेंटा कडेन आसता, ती भायल्यान घेवची पडटा। ह्या फेरीबोट भायर काडपा खातीर सुमार 30 लाख रुपयाचो खर्च आयलो। आयज तो फेरीबोट टो करून रिव्हर नॅव्हिगेशन डिपार्टमेंटच्या वर्कशॉपान घेवन वतले आणि तो परतून सर्विसिंगान स्टार्ट करतली। हे खाशेले प्रोग्राम तुम्ही पळयतात ओन्ली ऑन GNH। तुम्ही पळयतात GNH।